नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 325, 20 नोव्हेंबर. कुर्वेन्नेह कर्माणि. कर्म ही वेदाज्ञा फार महत्त्वाची आहे. केवळ मनुष्याच्या जीवनाशी संलग्न ही संकल्पना आहे. अखंड कर्मरतता हा वेदांचा पुन्हा पुन्हा आग्रह आहे. तोच आग्रह वेदांताने म्हणजे उपनिषदांनी पण दिला आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये दुसऱ्या मंत्रात कुर्वेन्नेह कर्माणि हा भाग आला आहे. कर्माची अनन्यसाधारण महती सांगितलेली आहे. सर्व सिद्धांताच्या प्रचितीसाठी वेळोवेळी अनेक रोचक आणि मार्मिक सत्यकथा पण सांगितल्या आहेत. तशीच एक कथा आहे एका उपनिषदात उशस्ती चाक्रायणी ऋषींची आली आहे. त्यांना अनेक दिवस अन्न न मिळाल्याने ते खूप कासावीस होतात. अन्नासाठी इतस्ततः भटकू लागतात आणि असे भटकत ते एका माहुतांच्या वस्तीमध्ये जातात. तिथं काही मिळते का बघतात तर एक माहूत नुकतंच एक शिजवलेला मोठ्याच्या मोठ्या वाडग्यामध्ये हुलगे घेऊन खायला बसलेला असतो. आणि हे जातात, आपली सगळी कर्मकहाणी ऐकवतात. मला भूक लागली आहे, मी किती दिवस उपाशी आहे वगैरे वगैरे. आणि तो माहूतसुद्धा हे ऐकून करुणेने व्याकुळ होतो. पण म्हणतो काय करू, मी तुम्हाला दिलं असतं नक्कीच, पण हे मी खायला घेतलं हे खूप आहे, तुमचं पोट भरेल, पण मला चुकून मी उष्ट केलं आहे, आता काय करणार. पण ऋषी इतके हवालदिल असतात अन्न पाण्या वाचून की ते म्हणतात ठीक आहे, तुझं उष्ट तर उष्ट, पण दे मला ते स्वीकृती दर्शवतात. मग तो माहूत लगेच उठतो, तो वाडगा त्यांच्या पुढे धरतो. ते भराभर त्यातलं निम्म खाऊन घेतात उलगे, उसळती काय ती, आणि राहिलेलं मी माझ्या पत्नीसाठी घेऊन जातो सांगतात. मग तो पाण्याचा ग्लासही निम्मा पिलेला असतो, तो त्यांच्या पुढं धरतो. तर ते म्हणतात नाही नको. मग ते माहूत आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो की असे का हो महाराज. तर त्यावर ते म्हणतात अरे प्राणांतिक वेळ आली होती म्हणून मी अन्नसेवन केले, ही माझी चूकच आहे हे मला कळतं आहे, पण चुकीला क्षमा फक्त अडचणीच्या वेळेला असते. मला आता नको, आता मला पाणी कुठेही मिळेल, माझी भूक भागली आहे आणि मी हे माझ्या पत्नीसाठी की जिच्यावर माझ्यामुळं ही वेळ आली आहे तिच्यासाठी नेतो. म्हणजे यात कुठेही कर्माची महती नाही आहे, पण माणुसकीचं श्रेष्ठता सांगितले की तोंडाचा घाससुद्धा द्यायचा आणि सांगून मी उष्ट देतोय, त्याला तयारी असेल आणि त्याची खरंच अन्नान्न दशा असेल तर तो स्वीकारला तर त्या श्रेष्ठ आहे हे सांगितलं आहे. पण इथं उशस्ती चाक्रायण्यांची ही झालेली अन्नान्न दशा, त्यांचं हे सगळं भ्रमण भटकंती, हे सगळीकडं बातमी पसरते. तीच बातमी ऋषी दुसऱ्या म्हणजे सगळेजण ऐकतच असतात. तीच बातमी बकदाल्फे नावाचे एक ऋषी असतात त्यांना ऐकायला येते आणि ते खूप घाबरतात एकीकडं आणि म्हणतात बापरे आपली अशी अवस्था व्हायला नको. आणि मग अवस्था व्हायला नको तर काय करायला पाहिजे, तर ते उठतात आणि जंगलात जाऊन तपाला बसतात. म्हणजे तप कोणत्या ग्रेडचं केलं तर तुम्हाला तपाचं चेष्टा किंवा अवहेलना करायची हेतू नाही आहे, पण तप तुम्ही कर्म डावलून तप करा असं नाही ना. तुम्हाला अन्न पाण्याची गाठ पडलीच पाहिजे, पोट दिलं आहे तर ते पोट सांभाळलं पाहिजे हे सांगतायत ऋषी. त्यामुळं ते म्हणले की ते बसतात जपाला, ध्यानाला, तपाला आणि तेवढ्यात तिथं ईशकृपेने तिथं काही कुत्री येतात. ती कुत्री त्यांना 2-3 प्रदक्षिणा घालतात आणि आकाशाकडे बघत जोरजोरात ओरडायला लागतात. हा काय प्रकार असेल म्हणून ते म्हणतात. तर तेवढंच त्यांना आतूनच उमगतो, ते ज्ञात होतो की हे सगळे अन्नासाठी प्रार्थना करतायत ईश्वराचे. आणि मग एकदम खाडकन त्यांचे डोळे उघडतात की अन्नाच्या लालसेने तप करणाऱ्या त्या बकदाल्फ ऋषींना जणू काही हा एक म्हणजे आपलं ही कृती कोणत्या पातळीची आहे हेच देवाने दाखवून दिलं असं वाटतं आणि ते तत्काळ उठतात. कर्माशिवाय कोणाचेच काही चालत नाही. पण वेदांताने म्हणजे पर्यायाने ऋषींनी अशा बोधप्रद कथा वेदांतात सांगून अगदी नेमक्या शब्दात माणसाला आरसा दाखवलेला आहे. यात कुठेही तपश्चर्येला कमी लेखले नाही आहे, पण अन्नाच्या लालसेने केलेल्या तपश्चर्येच्या अवडंबराचं निषेध केला आहे. अर्थात कुर्वेन्नेह कर्माणि म्हणत वेदांताने
त्याची महती तर गायलेलीच आहे की या सुंदर जगामध्ये 100 वर्ष कर्म करत जगायची इच्छा व्यक्त केली आहे, प्रार्थना केली आहे. आणि पुढे साधक सूचनेसाठी, साधन सूचितेसाठी कर्म करत राहा सांगितलं आहे. अर्थात उत्तम कर्म व्यापक असणारे पंचसाधन आहे की ते साधन सूचित म्हणजे सुचिरभूतच आहे, निर्विवाद आहे. ह्याचा सर्वांनी विचार करावा आणि विनाविलंब अवलंब करावा. त्यानुसार अग्निहोत्र चालू करावे. धन्य वेदांत आणि धन्य कर्माधीनता. नमस्कार.